प्राणी पेशी ॲनिमल सेल पंचसृष्टी सजीवातील दृश्यकेंद्रिका पेशी तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी 10 ते 30 मायक्रोमीटर असते. प्राणी पेशीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये पेशीभक्तिकाऐवजी पेशी आवरण असते. प्राणी पेशीत मुख्यतः पेशीपटल, पेशीद्रव्य, केंद्रक, आंतरद्रव्यजलिका, गोल्गी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका इत्यादी अंगांचा समावेश होतो. परंतु प्राणी पेशीत हरितलवके नसतात. पेशीपटल, प्रद्रव्य पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्राणी पेशीच्या भोवती असलेल्या पातळ, लवचिक व प्रवाही आवरणास पेशीपटल म्हणतात. पेशीपटल हे 2 थरांचे बनलेले असून हे थर फॉस्फोलिपिड मेदांचे बनलेले असतात आणि त्यामध्ये प्रथिनांचे रेणू असतात. पेशीपटलातून विशिष्ट आयने व विशिष्ट आकारांच्या रेणूंचे वहन होते. रेणूंच्या वहनावर त्याचे नियंत्रण असते. प्राणी पेशीमध्ये पदार्थांचे वहन परासरणाद्वारे होते. पाणी, क्षार आणि ऑक्सिजनची पेशीमध्ये देवाणघेवाण करणे आणि पेशीबाह्य बदलांपासून पेशीचे रक्षण करण्यासाठी पेशीची समस्थिती राखणे हे पेशीपटलाचे कार्य आहे. केंद्रक, न्यूक्लियस. पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक हे बहुधा पेशीच्या मध्यभागी असते. केंद्रकाचे केंद्रपटल, केंद्रकद्रव्य व केंद्रकी असे 3 भाग असतात. केंद्रकाभोवती केंद्रकपटलाचे दुहेरी आवरण असते. त्याचा बाह्य थर अंतर्द्रव्यजलिकेस जोडलेला असतो. केंद्रकपटल सच्छिद्र असते. त्याच्या छिद्रातून पाणी व प्रथिन यांचे पेशीद्रव्य आणि केंद्रकद्रव्य यात वहन होते. केंद्रकद्रव्यातील गोलाकार भागास केंद्रकी म्हणतात. केंद्रकामधील सर्वात मोठा भाग केंद्रकीने व्यापलेला असतो. केंद्रकीमध्ये रायबोझोम मधील काही आरएनएचा भाग तयार होतो. प्रथिने तयार करणे आणि पेशी विभाजनात मदत करणे हे केंद्रकीचे महत्त्वाचे कार्य आहे. केंद्रकामधील सक्षम धाग्यासारखे गुणसूत्रांचे पेशी विभाजनाच्या वेळी दुपटीकरण होऊन गुणसूत्रे विभाजित पेशींमध्ये समसमान वाटली जातात. गुणसूत्रामध्ये पेशीचा जणू काही भाग डीएनएच्या स्वरूपात असतो. गुणसूत्रावरील संदेशानुसार प्रथिने निर्मितीसाठीचे आदेश संदेशदूत आरएनएच्या स्वरूपात आवरणावरील छिद्रांमधून पेशीद्रव्यात पाठवले जातात. पेशी केंद्रक पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवते. पेशीद्रव्य, सायटोप्लाझम. पेशीच्या अंतर्भागात असलेला द्रव्यरूप भाग म्हणजे पेशीद्रव्य. पेशीद्रव्याभोवती पेशीपटल असते. पेशीपटलामुळे पेशीद्रव्य अंतर्भागातच सीमित राहते. पेशीद्रव्याच्या सतत हालचाल होत असते. पेशीद्रव्याच्या अंतर्भागात पेशी अंगके असतात. त्यांना मेद व प्रथिनांनी बनलेले स्वतःचे आवरण असते. पेशी अंगकाच्या द्वारे पेशीची कार्य केली जातात. प्राणी पेशीत रायबोझोम या पेशी अंगकात प्रथिने संश्लेषण होते. पेशी अंगकाच्या व्यतिरिक्त असलेल्या पेशीद्रव्याच्या भागाला पेशीद्रव म्हणतात. पेशीद्रव पातळ असून त्यात ग्लुकोज, अमिनो आम्ल, कलिले, जीवनसत्व व क्षार असतात. तसेच त्यात अव्याहतपणे रासायनिक क्रिया होत असतात. आंतरद्रव्यजलिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्यजलिका म्हणतात. आंतरद्रव्यजलिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सक्षम नलिका व पट एकमेकांना जोडलेले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. आंतरद्रव्यजलिका आतील बाजूनी केंद्रकाला तर बाहेरील बाजूनी प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत आंतरद्रव्यजलिका म्हणतात. लयकारिका, लायसोसोम्स यांचा अंतर्भाग मधील आम्लधर्मीय असतो. पेशींचा नाश करणे किंवा पेशीतील अनावश्यक घटकांचा विल्हेवाट लावणे हे लयकारिकेचे प्रमुख कार्य आहे. तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया. तंतुकणिका गोल किंवा अंडाकृती असून त्याचा व्यास 0.5 ते 10 मायक्रोमीटर आणि जाडी 1 मायक्रोमीटर एवढी असते. त्यांची संख्या पेशीप्रमाणे बदलते. तंतुकणिकांचे आवरण 2 थरांचे असून बाह्यवरण हे एकसंध व त्यामध्ये खूप वाहिन्या असतात. या वाहिन्या सच्छिद्र प्रथिनांपासून बनलेल्या असतात. तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जाग्रह म्हणतात. यामध्ये
पेशीद्रव्यातील चयापचयाच्या अंतिम रेणूची पूर्ण विघटन होऊन ऊर्जा निर्मित होते. स्नायू व हृदय स्नायूंमध्ये तंतुकणिकांची संख्या अधिक असते. रिक्तिका व्हॅक्युओल हे एकपदरी आवरण असलेले पेशी अंगक आहे. यात पेशीद्रव्य नसते. यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या आकार ठराविक नसतो. प्राणी पेशीमध्ये रिक्तिकांची संख्या तुलनेने वनस्पती पेशीहून अत्यंत कमी असते. पेशीमधील अतिरिक्त अन्न घटक रिक्तिकेत साठवले जातात. ताराकेंद्र सेंट्रिओल हे सूक्ष्म नलिकांनी बनलेले असते. 3 सूक्ष्म नलिकांचे 9 संच ताराकेंद्रामध्ये गोलाकार रचनेत असतात. प्राणी पेशीच्या विभाजन प्रक्रियेत ताराकेंद्र मदत करते. पेशी विभाजनात गुणसूत्रे विलग होण्याच्या प्रक्रियेत ताराकेंद्र आधार देते. वनस्पती पेशीमध्ये ताराकेंद्र नसते. रायबोसोम्स दृश्यकेंद्रकी प्राणी पेशींमधील रायबोसोम आभासी केंद्रकी पेशींहून भिन्न व संख्येने अधिक असतात. रायबोसोम पेशीद्रवामध्ये विखुरलेले अथवा खडबडीत अंतर्द्रव्य जलिकेवर असतात. पेशीच्या स्रावी काळात त्यांची संख्या वाढते. रायबोसोमचा प्रथिन संश्लेषणात महत्त्वाचा सहभाग असतो. गॉल्गी यंत्रणा किंवा गॉल्गी पिंड, गॉल्गी बॉडीज और अपॅरेटस. गॉल्गी पिंडाची रचना गुंतागुंतीची असते. चपट्या बशीच्या चवडीप्रमाणे रचलेल्या कोशांपासून गॉल्गी पिंड बनलेले असते. चपट्या कोशांनी कुंडे म्हणतात. कुंडाच्या या घड्यांमध्ये प्रथिने आणि मेदाच्या रेणू गोलीय पटकाद्वारे आणले जातात. तेथे त्यांच्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया झालेले रेणू परत गोलीय पिटिकांद्वारे बाहेर टाकले जातात. गॉल्गी पिंडाचे स्थान अंतर्द्रव्य जलिकेच्या पुढे आणि केंद्राजवळ असते. वनस्पती पेशींमधील गॉल्गी पिंडामध्ये गोलीय पिटिकांची संख्या जास्त असते. त्यामध्ये अनेक विकरे असतात. हे पेशीचे स्रावी अंगक आहे. पेशीमध्ये संश्लेषित झालेली प्रथिने विकरे, वर्णके यांमध्ये बदल करून त्यांची विभागणी करणे, त्यांना अपेक्षित स्थळी पोहोचवणे, रिक्तिका आणि स्रावी पिटिका यांची निर्मिती करणे आणि पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे असे गॉल्गी पिंडाचे कार्य आहे.